उदय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन। अहमदपूर शहरातील उदय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने 12वी नंतर पुढे काय याचे मार्गदर्शन शिबिरातून स्तुत्य असा सेमिनार आयोजित करण्यात आला होता। सविस्तर वृत्त असे की अहमदपूर शहरातील उदय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हे मागील 15 वर्षापासून कार्यरत असून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम कॉम्प्युटरच्या माध्यमातून करण्यात आले। ऑनलाईनचे काम करण्यापासून ते कॉम्प्युटरचे धडे देण्यापर्यंत वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून व आज दिनांक 6 मार्च 2024 रोजी वेळ 5 वाजता हॉटेल द्वारका येथे सेमिनारचे आयोजन केले होते। यामध्ये 12वीच्या मुलींना 12वी नंतर पुढे काय हा विषय घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। संचालक उदय गुंडिले पुढे बोलताना म्हणाले की 12वी मध्ये शिकत असलेल्या मुलींना 12वी नंतर पुढे काय हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडलेला असतो। यावर वेगवेगळ्या कोर्सेस म्हणजे नीट, सीईटी, जेईई, फार्मसी, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्री व डिप्लोमाची माहिती व ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले। गरीब, होतकरू व ग्रामीण भागातील मुलींनी भविष्यात कोणत्या मार्गाने जायला पाहिजे व कोणता कोर्स केला पाहिजे याची माहिती देत असताना मुलींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। तसेच उदय कॉम्प्युटर्सच्या वतीने दरवर्षी सेमिनार आयोजित करत असतो हेही बोलताना सांगितले। लोकल वार्तासाठी प्रतिनिधी अहमदपूर, लातूर। नमस्कार, मी उदय गुंडिले, उदय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट अहमदपूर येथे या ठिकाणी मागील 15 वर्षापासून ऑनलाईन कॉम्प्युटर कोर्सेस याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडविण्याचे या ठिकाणी काम केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या निमित्तानं या ठिकाणी आज 12वी बोर्डाचा बायोलॉजीचा पेपर या ठिकाणी संपलेला आहे आणि या बोर्डाच्या परीक्षेनंतर म्हणजेच माझा विषय होता 12वी नंतर पुढे काय याचे मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आज ठेवण्यात आलेलं होतं। या शिबिरासाठी जवळपास 40 ते 50 मुलींची या ठिकाणी उपस्थित होती, पण त्यामध्ये मार्गदर्शन शिबिरामध्ये 2 ते 3 विषयाचा या ठिकाणी मी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये 12वी नंतर काय करायचं, कुठल्या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं किंवा ऑनलाईन फॉर्म भरत असताना कशा पद्धतीने भरायचं याचं सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी आज केलेलं आहे। तर या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन यासाठी केलेलं होतं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जेणेकरून भविष्यामध्ये काहीतरी त्यांची करण्याची धडपड निर्माण व्हावी या उद्देशानं मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आणि भविष्यामध्ये उदय कॉम्प्युटरच्या माध्यमातून बऱ्याच मुलींचं या ठिकाणी भविष्यामध्ये कुठेतरी फायदा व्हावा या उद्देशानं या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर ठेवलं होतं। या शिबिरामध्ये ज्या मुलींच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी समाधान मला दिसलेलं आहे आणि नक्कीच त्यांचा भविष्यामध्ये फायदा कुठेतरी होईल। धन्यवाद।